आता आपण करंज्या बनवू. 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा घ्यायचा. ह्याच्यामध्ये गरम करून तुपाचं मोहन घालायचं. ह्या पिठामध्ये थोडं तूप घाला. गरम करून तुपाचे तूप घाला नसेल तर तेल पण घालू शकता. आता याचा घट्टसा गोळा बनवून घेऊ. पीठ चांगलं असं हे करून घ्या. आधी चोळून घ्या तूप चांगलं त्याला. घट्ट असा गोळा मळून घ्या. असा छान असा गोळा तयार करून घ्या. ठेवा आणि याला अर्धा एक तासासाठी झाकून ठेवा. तोपर्यंत आपण करंजीचं सारण कसं बनवायचं ते बघू. करंजीच्या सारणासाठी आपण घेतलेले आहे तिथं 2 खोबरे नारळाचे, थोडे काजू, थोडे बदाम आणि थोडे टरबूजाचे बिया. तर आता हे असं याचं आपण मिश्रण तयार करून घेऊ. मिश्रण तयार करून घेतल्यानंतर त्यात साखर घालू. साखर घातल्यानंतर आता हे सगळं वाटून मी एकत्र केलेलं आहे. सारण तयार झालेलं आहे. साखर वाटून याच्यामध्ये टाका. ज्याला जितकं गोड लागतं त्याच्या आवडीनुसार साखर तुम्ही घाला. मला जेवढं पाहिजे मी तेवढं टाकेन. छान आता पाऱ्या लाटून घ्यायचे आणि करंजी भरून घ्यायची. आणि छान अशी सारण टाकून करंजी भरून घ्यायची. आता हे करंजी तयार झाले आहेत. आपण तळून घेऊ छानपैकी. जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही. कोमट झाल्यानंतर टाकायचं. छान तळतात. बघा किती सुंदर अशी करंजी झाली. आता हे छान असल्या आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत. पटकन करून बघा तुम्ही पण. आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.